नमस्कार, मी अनंत जाधवर. आज आपण एक अशा शक्तीला ओळखणार आहोत जी आपल्याला दिसत नाही, पण आपल्या प्रत्येक हालचालीमागे तीच असते. चला तर मग या अदृश्य शक्तीचं हे जे काही रहस्य आहे ना, ते उलगडूया. जरा या चित्रांकडे बघा. एकीकडे बोट चालवणं, दुसरीकडे ओला स्पंज पिळणं आणि तिसरीकडे फुटबॉलला किक मारणं. या तिन्ही क्रिया तशा बघायला गेल्या तर अगदी वेगवेगळ्या आहेत, बरोबर. पण त्यांच्यात एक समान धागा आहे. तो कोणता असेल ह्याचा कधी विचार केलाय? तर तो समान धागा आहे बल. हो, या प्रत्येक क्रियेमागे एकच अदृश्य शक्ती काम करतेय आणि ती म्हणजे बल. पण मग हे बल म्हणजे नक्की काय असतं? चला जरा सोपं करून समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बल म्हणजे एकतर ढकलणं किंवा ओढणं. कोणतीही वस्तू ना स्वतःहून आपली जागा सोडत नाही. टेबलावर पडलेलं पुस्तक उचलायचं असेल तर आपल्याला त्याला ओढावं लागतं आणि दरवाजा उघडायचा असेल तर ढकलावे लागते. हेच ते बल. अरे पण थांबा, बलाचं काम फक्त वस्तूंना इकडून तिकडे हलवणं नाहीये, ते वस्तूंचा आकारही बदलू शकतं. जसे या चित्रात बघा, लोहार गरम लोह्यावर हातोडा मारून त्याला हवा तसा आकार देतोय. किंवा आपण पोळ्यांसाठी कणिक मळतो तेव्हाही आपण बल लावूनच पिठाचा आकार बदलतो की नाही? चला आता बलाच्या जगात थोडं अजून आत डोकावून पाहूया आणि भेटूया दोन अशा बलांना जे वस्तूंना एकमेकांकडे खेचतात. ही आहेत आकर्षणाची बले. कधी विचार केलाय की हातातून सुटलेली कोणतीही वस्तू वर न जाता खालीच का पडते? जसं या चित्रात दिसतंय, दगड पाण्यात सरळ खालीच जातोय. अशी कोणती शक्ती असेल जी त्याला खाली ओढत असेल? ती अदृश्य शक्ती म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय बल. आपली पृथ्वी आहे ना, एका प्रचंड मोठ्या चुंबकासारखी आहे, जी तिच्यावरच्या प्रत्येक वस्तूला सतत स्वतःच्या केंद्राकडे ओढत असते. यामुळेच आपण जमिनीवर चालतो आणि झाडावरून सफरचंद खालीच पडतं. आणि एक गंमत सांगू का? आपण ज्याला आपलं वजन म्हणतो ते दुसरं तिसरं काही नसून त्या वस्तूवर पृथ्वीने लावलेलं गुरुत्वीय बलच असतं. म्हणजे ज्या वस्तूवर हे बळ जास्त, साहजिकच तिचं वजनही जास्त. आकर्षणाचं अजून एक उदाहरण पाहूया जे आपण लहानपणी नक्कीच अनुभवलं असेल. जेव्हा एखादं चुंबक लोखंडी टाचणी किंवा किसाजवळ नेलं जातं तेव्हा काय होतं? त्या वस्तू जणू काही जादू झाल्यासारख्या चुंबकाकडे धाव घेतात. यालाच चुंबकीय बल म्हणतात. हे बल फक्त चुंबकामध्ये असतं आणि ते लोखंड, निकेल अशा काही विशिष्ट वस्तूंना स्वतःकडे खेचतं. आतापर्यंत आपण खेचणाऱ्या बलांबद्दल बोललो, पण आता भेटूया एका अशा बलाला जो नेहमी गतीला विरोध करतो. तो आहे गतीचा एक अदृश्य अडथळा, ज्याचं नाव आहे घर्षण बल. हा प्रश्न अनेकांना पडला असेल नाही का? आपण कॅरम खेळायला बसलो की सर्वात आधी बोर्डवर पावडर टाकतो. पण असं का करतो आपण? काय कारण असेल यामागे? याचं सोपं उत्तर आहे घर्षण कमी करण्यासाठी. जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासतात तेव्हा त्यांच्यात एक विरोधी बल तयार होतं जे गतीला कमी करतं. त्यालाच आपण घर्षण म्हणतो. हे गणित अगदी सोपं आहे बघा. पृष्ठभाग जेवढा खडबडीत तेवढं घर्षण जास्त आणि गती कमी. पावडर टाकल्यामुळे काय होतं तर कॅरम बोर्डचा खडबडीतपणा कमी होऊन तो एकदम गुळगुळीत होतो. यामुळे घर्षण कमी होतं आणि आपला स्ट्रायकर सुसाट पळतो. चला आता विज्ञानाच्या जगातली एक छोटीशी जादू बघूया. आणि या जादूसाठी आपल्याला कोणत्याही मोठ्या उपकरणांची गरज नाहीये. आपल्या घरातल्या वस्तूच पुरेशा आहेत. चला एक छोटासा प्रयोग करून बघूया जो आपण सगळेच घरी करू शकतो. एक प्लॅस्टिकचा कंगवा घ्या आणि आपल्या कोरड्या केसांवरून चांगला फिरवा. आता तो कंगवा कागदाच्या अगदी छोट्या छोट्या तुकड्यांजवळ धरा आणि बघा काय होतंय. अरे वा, पाहिलत का? कागदाचे तुकडे चक्क नाचत नाचत त्या कंगव्याला येऊन चिकटले. ही काही जादू नाही, तर यामागेही एक अदृश्य बलच आहे. याला म्हणतात स्थितिक विद्युत बल. जेव्हा आपण कंगवा केसांवर घासतो तेव्हा त्यावर एक तात्पुरता विद्युत प्रभार तयार होतो आणि हाच प्रभार कागदाच्या तुकड्यांना स्वतःकडे आकर्षित करतो. हा जो विद्युत प्रभार आहे ना, तो काही विशिष्ट वस्तूंवर अगदी सहज तयार होतो. जसं की रबर असेल, प्लॅस्टिक असेल किंवा एबोनाइट. ह्या वस्तूंमध्ये घर्षणामुळे निर्माण झालेला विद्युत प्रभार धरून ठेवण्याची एक खास क्षमता असते. म्हणजे विचार करा, ज्या गुरुत्वीय बलामुळे एवढे मोठे ग्रह सूर्याभोवती फिरतात, त्याच बलांच्या कुटुंबातील एक छोटंसं स्थितिक विद्युत बल आपल्या कंगव्याला कागद चिकटवतं. खरं तर आपलं संपूर्ण जग याच लहान मोठ्या अदृश्य धाग्यांनी विणलेलं आहे. आज आपण
4 अदृश्य शक्तींना ओळखलं. पण जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला अशा अजून कितीतरी गोष्टी घडत असतील, ज्यांच्या मागची शक्ती आपल्याला अजूनही पूर्णपणे समजलेली नाही. विज्ञानाची हीच तर खरी गंमत आहे, नाही का? विचार करत रहा.